हाय हॅलो नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं या सगळ्या पसाऱ्यासोबत स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे की घरात फर्निचरचं काम चालू होतं, त्यानंतरसुद्धा मी हे सगळं आवरलं होतं. पण 4 दिवस झाले 8 दिवस झाले की हा सगळा पसारा होतोच. आणि मध्ये मी एक रील शूट केली होती साड्या फेकण्याची, तर त्यामुळे तर खूप जास्तीच पसारा झालेला होता. तर तो सगळा मला आज आवरायचा होता. इथे सगळ्या रेग्युलर वापराच्या साड्या, इकडे सणावाराच्या साड्या, असं सगळं मी वेगवेगळं सामान करून घेतलेलं होतं. सगळं कपाटातनं बाहेर काढलं. त्यानंतर मी माझ्या बऱ्याच नव्या साड्या ह्या वरती ठेवलेल्या होत्या बांधून. तुम्ही सगळ्यात आधी गुणी बघितली असेल तर दोन बऱ्याचदा 2-2 साड्या ठेवलेल्या होत्या. काहींचे ब्लाऊज वरती होते, काहींचे ठेवलेले होते, काहींचे सापडत नव्हते. तर ते सगळं सामान वरती काढून मग घेतलं. हा माझ्या लग्नाचा शालू आहे. बहुतेक मी तुमच्यासोबत याची सेपरेट अशी रील शेअर केलेली आहे. काही देण्याघेण्याच्या साड्या असतात, त्या सगळ्या साड्या मी बाजूबाजूला करून घेत होते. साड्या म्हणजे महिलांचा खूप जीव की प्राण असा विषय असतो. आपल्याजवळ कितीही साड्या असल्या तरी त्या आपल्याला कमीच वाटतात, कमीच पडतात, अशी गोष्ट असते. ही माझ्या मम्मीची साडी आहे, पेशवाई पैठणी असते ती. ती जरा प्रेस वगैरे करून घ्यायला लागणार आहे. बघू शकताय, खूप सुंदर साडी आहे. पण बरेच दिवस तशीच ठेवलेली ही माझी साखरपुड्याची साडी. ही मला पप्पांनी पहिली घेतलेली साडी, ही कुंकवाची साडी ही मला आत्याने दिलेली. त्यानंतर ही आत्ता जी मी साडी दाखवते तुम्हाला, ही बघू शकता, ही जी आहे ती माझी ओटी भरणाची साडी आहे. आणि शिवमच्या बाबांनी मला पहिली घेतलेली साडी आणि त्यानंतर दिवाळीची पहिली साडी अशा एकत्र ठेवल्यात. मी कॉटनच्या साड्या घेतलेल्या होत्या. लास्ट इयर आम्ही डोला सिल्क सगळ्या मैत्रिणींनी सेम घेतली. ती आता वरती मी काढलेली, त्यामुळे मग ती पण बाहेर होती, तिची घडी वगैरे करून घेतली व्यवस्थित. आपण कितीही व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला तरी बऱ्याचदा तो पसारा होतच असतो. त्यामुळे मग मी ऑर्गनायझर मागवलेले आहेत असे सेपरेट साडी मला त्यात ठेवता येते असे. ड्रेसेससाठी सुद्धा तुम्ही मागवू शकतात. अतिशय व्यवस्थित, म्हणजे माझं कपाट लावून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. अतिशय व्यवस्थित राहतात साड्या, अजिबात पसारा वगैरे होत नाही. ही ट्रेंडिंगवाली साडी, म्हणजे जिला राष्ट्रीय साडी हा पुरस्कार दिला पाहिजे अशी साडी. हिचं नाव नाही माहीत मला, पण तीही साडी मागच्या वर्षी मी घेतलेली होती. तिची घडी करणं, ती नेसणं, या सगळ्याच गोष्टी खूप अवघड आहेत, सोप्या नाही आहेत. बघू शकताय, घडी करायला सुद्धा खूप अवघड जाते ही साडी. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकाराच्या, कोणत्या कोणत्या पॅटर्नच्या साड्या आहेत ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आज खूप प्रचंड वैतागले होते, मी काहीच काम करायची इच्छा नव्हती. पण म्हटलं चला, कपाट तर आवरायलाच लागेल, कारण जर आवरलं नाही तर तो सगळा पसारा तसाच दिसतो. शिवमचं आणि शिवमच्या आजीचं सामान जे बाहेर कपाट बनवलेलं आहे त्या कपाटात शिफ्ट झालेलं आहे, त्यामुळे हे कपाट बरंच रिकामं आहे. आणि वरती जे माझं काही सामान आहे ते आता मी कपाटात शिफ्ट करणार आहे. त्यामुळे म्हटलं चला, आता जागा झालीच आहे तर आपण हे सगळं मॅनेज करूया. तर यासाठी आता बऱ्याचदा असं होतं की ट्रेंडमध्ये आलेली साडी घेतली जाते, किंवा कोणीतरी दिलेली आहे साडी छान आहे, वापरून घ्यावी, म्हणून असं सुद्धा होतं. त्यानंतर होम मिनिस्टरमध्ये जिंकलेली साडी पैठणी आहे, तक्षशिला पैठणी भेटलेली मला. त्यानंतर ही आत्ता मला माझ्या आत्याने घेतलेली साडी आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याकडे साड्यांचा भरपूर स्टॉक असतो, असं नसतो असं नाही, भरपूर असतात. पण तरीसुद्धा एखादा सण कार्यक्रम असला की आपल्याला असं होतं, बाई नवीन साडीच नाही, नेसू कोणती, असं तुमचंही होतं का? तर बघू शकताय तुमच्यासमोर मी कितीतरी साड्या टाकलेल्या आहेत बाजूला. म्हणजे अशा साड्या भरपूर आहेत की ज्या छान छान असं सत्यनारायण, वास्तुशांती वगैरे असेल अशा ठिकाणी मी नेसून जाऊ शकते. पण त्या साड्यासुद्धा मी बाजूला ठेवल्या, ज्यांचे ब्लाऊज आहेत, ज्या मी अजून जास्त केलेल्या नाही, त्याच साड्या मी फक्त जवळजवळ 35 की कितीतरी साड्या बाजूला ठेवलेल्या आहेत. देण्या घेण्याच्या ज्या मी नेसू शकते अशा साड्या तर बाजूलाच आहेत अजून. ही मला पप्पांनी लग्नाआधी घेतलेली साडी, म्हणजे पप्पांनी घेतलेल्या साड्या तर मी जपून ठेवतेच आहे. पण इतरही गोष्टी अजून छान ऑर्गनाईज करून ठेवायचा मी प्रयत्न करते. तर मैत्रिणींनो, मीही तुमच्यासारखी सर्वसामान्य महिला आहे आणि सर्वसामान्य गोष्टीच करण्याचा प्रयत्न करते. तर मला सपोर्ट नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते.
तर वरच्या कप्प्यात मी सगळ्या साड्या ठेवून घेत होते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब हे बटन नक्की प्रेस करा. तर अशा सगळ्या साड्या लावून घेतल्या. तुम्ही माझ्या किचनच्या फर्निचरचा व्हिडिओ बघितलात का? जर बघितला नसेल तर तो सुद्धा नक्की बघा. वेगळं म्हणजे आत्ता जे ट्रेंडमध्ये आहे मॉड्युलर किचन, ते करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तो तुम्हाला कसा वाटला, किचन कसं वाटलं हे सुद्धा मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर एक 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 करून ह्या अशा साड्या आहेत ज्या मी लग्नात कार्यात वगैरे नेसू शकते. या सगळ्या त्या साड्या आहेत. फक्त लग्नाच्या म्हणजे पैठणी, काठपदर, ट्रेंडमध्ये असलेल्या सगळ्या ह्या साड्या आहेत ज्यांचे ब्लाऊज वगैरे सगळं आहे. अशा साड्या मी बाजूला करून घेतलेल्या आहेत. आणि ज्या अगदी साध्या सिंपल आहेत, ज्या रेग्युलर वेअरच्या आहेत त्या तर बाजूलाच ठेवल्या आहेत मी. त्या तर इथं दाखवलेल्या पण नाही आहेत अजून. त्याही पुढे दाखवते मी तुम्हाला त्या किती होतात. त्या भरपूर आहेत, यापेक्षा जास्त त्या आहेत. कारण रेग्युलर वेअरच्या साड्या म्हणजे असं कुणी दिलेली वगैरे असली आणि जवळचा माणूस आहे तर मी ती साडी कुणाला दुसऱ्याला देत नाही, मीच वापरायला काढते. तर काही साड्या डबल डबल होत्या, त्या सगळ्या मी मोजून घेतल्या. त्यानंतर कपड्यांच्या घड्या करून घेतल्या पूर्ण. बघू शकता इथे सगळे जे एक्स्ट्राचे ब्लाउजेस आहेत ते बाजूला काढून घेतलेले आहेत. आणि हे जे 3 बॉक्स भरले ते साड्यांचे भरलेले आहेत. यात सगळ्या रेग्युलर वापराच्या साड्या आहेत. तर बघू शकता हा पसारा मला अजून आवरायचा आहे. सगळं अजून आवरलेलं नाही आहे. म्हटलं आता बाकीचं उद्या आवरेन. तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. बघू शकताय कपडे व्यवस्थित लावून झालेले आहेत. शिवमच्या पप्पांचे कपडेसुद्धा वेगवेगळे करून झालेले आहेत. कधीच न घालणारे कपडे, रेग्युलर वापरायचे कपडे, टी शर्ट, नाईट पॅन्ट वगैरे त्या वेगळ्या, टॉवेल ह्या माझ्या लग्नाच्या वगैरे साड्या, ह्या दुसऱ्या साड्या, त्यानंतर गाऊन वगैरे त्याच्यावरती ठेवलेले आहेत. तर या पद्धतीने माझं सगळं आवरून झालेलं आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.